निर्ग्रंथों का मार्ग, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र्य या तिन्हींच्या एकतेला मोक्षमार्ग म्हणतात. हा मोक्षमार्ग एकच आहे व या मोक्षमार्गावर जे आरूढ असतात अशा निर्ग्रंथ मुनी महाराजांचे जीवन कसे असते याची कथा या भजनातून प्रकट होते आहे. हे भजन पंडित अभयकुमारजी शास्त्री देवळाली यांनी रचले आहे. कोणताही अभ्यंतर व बाह्य परिग्रह यांच्याजवळ नाही अशा निर्ग्रंथ मुनी महाराजांचा दिगंबर नग्नमुद्रा धारण केलेला वेश अत्यंत वेगळा असा आहे. अशा निर्ग्रंथ मुनी महाराजांचा मोक्षमार्ग आम्हास प्राणाहूनही प्रिय आहे अशी भावना रचयिते यातून व्यक्त करीत आहेत. निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से भी प्यारा है. निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से भी प्यारा है. निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से भी प्यारा है. दिगंबर वेश न्यारा है. निर्ग्रंथों का मार्ग. ज्या मुनी महाराजांच्या शरीरावर वस्त्रच काय तर वस्त्राचा एकही धागा नाही असे मुनी महाराज आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये लीन होण्यासाठी तत्पर असतात. त्यावेळी क्रोध, मान व माया या तीन कषायांचा सहजच नाश होतो. अशा निर्ग्रंथ मुनींचा मार्ग आम्हास अनुसरण करण्यायोग्य आहे हेच कवी पुढे सांगतात. शुद्धात्मा में ही जब लीन होने को किसी का मन मचलता है. तीन कषायों का तब राग परिणति से सहज ही टलता है. हो वस्त्र का धागा नहीं फिर उसने तन पर धारा है. वस्त्र का धागा नहीं फिर उसने तन पर धारा है. दिगंबर वेश न्यारा है. निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से भी प्यारा है. निर्ग्रंथों का मार्ग. देह, पाच इंद्रिय व त्यांच्या विषयामध्ये ज्यांची यत्किंचितही आसक्ती नाही अशा निर्ग्रंथ महाराजांचा देह म्हणजेच उरलेला परिग्रह आहे. शरीर असूनही हे शरीर माझे नाही अशा शरीराशी जे कधी तन्मय होत नाही असे मुनी फक्त आत्म्याचाच अनुभव करतात व हा आत्माच म्हणजे माझे घर आहे असा अनुभव करतात. आपल्या पर्यायांना गौण करून त्रिकाली ध्रुव आत्म्याचाच आश्रय करणाऱ्या साधूंना आमचे वंदन असो. पंच इंद्रिय का विस्तार नहीं जिसमें वह देह ही परिग्रह है. तन में नहीं तन्मय है दृष्टि में चिन्मय. शुद्धात्मा ही गृह है. पर्यायों से पार त्रिकाली ध्रुव का सदा सहारा है. पर्यायों से पार त्रिकाली ध्रुव का सदा सहारा है. दिगंबर वेश न्यारा है. निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से भी प्यारा है.
निर्ग्रंथों का मार्ग। 28 मूलगुणांचे पालन करणारे साधू नेहमी आपल्या शुद्ध आत्म्यांचे संवेदन करतात। एक त्रिकाली ध्रुव आत्म्याचाच सदा सर्व काळ आश्रय घेऊन त्यातच रममाण होतात। रत्नत्रय रूपी मोक्षमार्ग हेच ज्यांचे आभूषण आहे असे मुनी आपल्या निर्विकल्प अनुभवात रत असतात। अशा मुनी महाराजांचा जय असो। मूल गुण पालन जिनका सहज जीवन, निरंतर स्व संवेदन। एक ध्रुव सामान में ही सदा रमते, रत्नत्रय आभूषण। निर्विकल्प अनुभव से ही जिनने निज को श्रृंगारा है। निर्विकल्प अनुभव से ही जिनने निज को श्रृंगारा है। दिगंबर वेश न्यारा है, निर्ग्रंथों का मार्ग। निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से भी प्यारा है। निर्ग्रंथों का मार्ग। मुनी महाराज जेव्हा ध्यानस्थ असतात तेव्हा त्यांच्या संपूर्ण आत्मप्रदेशात आत्म्याचाच आनंद पाझरत असतो। असे ध्यानमग्न मुनी जेव्हा चारित्र्याची एक एक पायरी चढत जातात त्यावेळी मोहरूपी शत्रूचा नाश होत जातो व अंतर्मुहूर्तामध्ये केवल ज्ञानाची प्राप्ती करून अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख व अनंत वीर्य या अनंत चतुष्टयाची प्राप्ती करतात। अशा केवली भगवंतांना आमचे कोटी कोटी वंदन। आनंद के झरने झरते प्रदेशों में, ध्यान जब धर लेते, मोहरिपु क्षण में तब भस्म हो जाता। श्रेणी जब चढ़ते हैं, अंतर्मुहूर्त में ही जिनने अनंत चतुष्टय धारा है। अंतर्मुहूर्त में ही जिनने अनंत चतुष्टय धारा है। दिगंबर वेश न्यारा है, निर्ग्रंथों का मार्ग। निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से भी प्यारा है। निर्ग्रंथों का मार्ग। निर्ग्रंथों का मार्ग हमको प्राणों से भी प्यारा है। दिगंबर वेश न्यारा है, निर्ग्रंथों का मार्ग।